एसीबीचे अधिकारी अरविंद केजरीवालांच्या घरी दाखल झालेत। आपच्या आमदारांना लाच दिल्याचा आरोप करण्यात आलाय। लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचं पथक अरविंद केजरीवाल यांच्या घरी दाखल झालंय। बुलेटिन मध्ये आपण महत्त्वाची बातमी बघतोय। लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचं पथक अरविंद केजरीवाल यांच्या घरी दाखल झालेलं आहे। आपले प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्या सोबत आहेत। तर आपण बघतोय की आपच्या आमदारांना लाच दिल्याचा आरोप केला जातोय। काय अधिकची अपडेट आहे शिवाजी? या प्रकरणाची माहिती म्हणून जर पाहिलं तर सकाळी आरोप करण्यात आला होता, दावा करण्यात आला होता की आपच्या नेत्यांना 15 कोटी रुपयाची ऑफर दिली होती आणि या ऑफरच्या प्रकरण समोर आल्यानंतर ज्यांनी या संदर्भामध्ये दावे केले होते, आरोप केले होते, त्या सगळ्यांच्या घरी एसीबीची टीम एसजीनी पाठवलेली आहे उपराज्यपालांनी। त्याच्यामध्ये एक टीम अरविंद केजरीवाल यांच्या घरी गेली आहे, संजय सिंग यांच्या घरी गेली आहे आणि मुकेश अहलावत यांच्या घरी गेली आहे। एकंदरीत केजरीवाल जे आरोप करत आहे त्याच्यामध्ये काही तथ्य आहे का आणि ते जे आरोप करत असताना त्या सगळ्याच्या दरम्यान केजरीवाल हे राजकीय सनसनी निर्माण करण्यासाठी आरोप करतायत का, या सगळ्या गोष्टीचा खुलासा आता या सगळ्या प्रकरणामुळे समोर येणार आहे। त्यामुळे अँटी करप्शन ब्युरोची दिल्लीची टीम जी आहे अरविंद केजरीवाल यांच्यासह मुकेश अहलावत, संजय सिंग यांच्या घरी जाणार आहे आणि या सगळ्या याच्यामध्ये त्या सर्व लोकांनी जे काय म्हटलेलं आहे त्याच्या प्रकारची चौकशी होईल, त्यांचे स्टेटमेंट रेकॉर्ड केले जातील आणि साधारणपणे कोणकोणत्या आमदारांना अशा पद्धतीने ऑफर आलेली आहे त्या ऑफर याच्या संदर्भामध्ये पूर्ण चौकशी केली जाईल। या अगोदर जर आपण पाहिलं असेल बीजेपीचे महासचिव विष्णू मित्तल यांनी उपराज्यपाल व्ही.के. सक्सेना यांना पत्र लिहून या सगळ्या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली होती आणि या प्रकरणानंतर अरविंद केजरीवाल, संजय सिंग यांच्यासह बाकी जे लोक आहेत त्यांची चौकशी सुरू आहे आणि खऱ्या अर्थानं या सगळ्या प्रकरणामध्ये आता दूध का दूध पाणी का पाणी समोर येईल। त्यामुळे अरविंद केजरीवाल यांच्या लोकांनी केलेले आरोप त्यांना एसीबी समोर द्यावे लागणार आहे। एकंदरीत दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या अगोदरच राजकारण जे आहे तापताना आपल्याला पाहायला मिळेल। नक्की शिवाजी, अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।